वारीच्या निमित्ताने आळंदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था त्याची नेमकी काळजी घेतली जाते, कारण लाखो भाविक याच निमित्ताने आळंदीमध्ये दाखल झालेले असतात। त्यांच्या सुरक्षेची जी जबाबदारी आहे, राधा आहे आपल्यासोबत, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की हीच ती राधा आहे की जी सगळी योग्य प्रकारे आपल्या प्रत्येक येणारा भाविक सुरक्षित दृष्ट्या मार्गस्थ कसा होईल याची ही संपूर्णपणे जबाबदारी घेते आहे। पोलीस नायक आहेत जे याला ट्रेन करतात की कशा प्रकारची सिक्युरिटी असते, कशा प्रकारचं ट्रेनिंग असतं, हे थोडंसं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल की कशा प्रकारे तुम्ही ट्रेनिंग दिलं जातं आणि नेहमीचं तुम्ही जे प्रशिक्षण देता ते नेमकं काय असतं? श्वान राधा हिला आम्ही 2 महिन्यापासून आमच्याकडे आहे, ती पोलीस दलात आलेली आहे आणि तिथं 9 महिन्याचं ट्रेनिंग आपण शिवाजीनगर येथे केलेलं आहे। तपास आपल्या एक्सप्लोजिव्हचं ट्रेनिंग यांना देण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी संशयित बॅगा वगैरे किंवा कुठली अनोळखी वस्तू वगैरे सापडली तर आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचं चेकिंग, श्वानाला वास देतो, ती त्या पद्धतीने आम्हाला इंडिकेट करते की बाबा आज इथे वस्तू आहे का नाही, याच्यात एक्सप्लोजिव्ह आहे का नाही, आणि मग एक्सप्लोजिव्ह असेल तर मग आमची BDDSची पुढची टीम कारवाई करते। तुम्ही वेगवेगळ्या नेहमी कमांड देताना आम्ही बघतो, तर त्या कशा प्रकारच्या कमांड असतात किंवा त्याचं तंतोतंत पालन ह्या किती महिन्याचा ट्रेनिंग असतं किंवा ते लगेच पाळतात किंवा त्यांचं पण आपण जसं एखादं लहान मुलं असतं, काही गोष्टी मानतं काही नाही मानत, तसाच प्रकार असतो? नाही, शक्यतो कसं आहे, पोलीस खात्याचं वर्तन हे पूर्ण तुमच्या दिलेल्या आदेशाचं पालन करणे हेच असल्यामुळे त्यांना 9 महिन्याच्या ट्रेनिंग कालावधीत जसं आईवडील मुलाला शिकवतात त्या पद्धतीने आम्हाला त्यांना शिकवावं लागतं आणि त्यांचंच अनुकरण ते तंतोतंत करावंच लागतं त्यांना, असं, आणि ते करतातच योग्य पद्धतीने। आम्हाला थोडीशी काही झलक दाखवाल, तुम्ही काय कच्च्या कमांड देता किंवा काय? राधा फील, राधा सीट, राधा डाऊन, राधा अप, राधा सल्यूट, राधा अप। व्हेरी नाईस। तर हेच ती राधा आहे की माऊलींच्या चरणी ज्या कमांड असतात की आपल्यापैकी अनेक जण आपण माऊलींना गुरु मानतो किंवा देवाला अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपण गुरुस्थानी मानतो, मात्र त्यांच्या जे आदेश असतात त्यांच्याकडनं जे आपल्या आलेले आदेशांचं पालन आपण करतो का, असे जे आपण सगळे जे वारकरी म्हणूया किंवा वेगवेगळे जे सर्वसामान्य लोक असतात यांच्याचकडनं शिकलं पाहिजे की आपण म्हणतो की हे जे श्वान आहे तंतोतंत पालन करणं म्हणजे नेमकं काय, त्याचाच प्रत्यंत आहे, त्याचाच हा जो प्रत्यय आपल्याला इथे राधाद्वारे आपल्याला आढळताना दिसतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, आळंदी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।